म्हणा अभंग म्हणा. हॅलो. अवघेची त्रैलोक्य आनंदाचे अवघेची त्रैलोक्य आनंदाचे आता. अवघेची त्रैलोक्य आनंदाचे अवघेची त्रैलोक्य आनंदाचे आता. जगन्नाथा चित्त ठेवे चरणी जगन्नाथ चित्त ठेवे. चरणी जगन्नाथ चित्त ठेवे. आय जगन्नाथ बाप जगन्नाथ. आय जगन्नाथ बाप जगन्नाथ. आय जगन्नाथ बाप जगन्नाथ. अनाथ जनाथ जनार्द. अनाथ जनाथ जनार्द. अनाथ जनाथ जनार्द. एका जनार्दनी एकपणे उभा. एका जनार्दनी एकपणे उभा. चैतन्याची शोभा शोभत. चैतन्याची शोभा शोभत. आय जगन्नाथ बाप जगन्नाथ. आय जगन्नाथ बाप जगन्नाथ. अनाथ जनाथ जनार्दन. जय विठोबार कुमारी. जय विठोबा. विठ्ठल 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 अवघे चित्रलोक्य आनंदाचे आता. चरणी जगन्नाथा चित्त ठेले. माय जगन्नाथ बाप जगन्नाथ. अनाथांचा नाथ जनार्दन. एका जनार्दनी एकपणे उभा. चैतन्याची शोभा शोभतसे. माय जगन्नाथ बाप जगन्नाथ. अनाथांचा नाथ जनार्दन. महायोग पीठे तटे भीमरत्या. परम पुंडलिकाय दातुं मुनींद्र. समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दम्. परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम. पांडुरंगा करू पांडुरंगा करू पद मन माना. 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 सुवर चरण चतुर्या. पांडुरंगा करू पद मन माना. सुवर चरण चतुर्या. पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संतांची या. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी चैतन्य बाबाजी सद्गुरु दास तुका. आद्या श्रीरामांच्या पदस्पर्शाने ऋषी मुनी साधू संत यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आणि त्या भूमीमध्ये आज हे छोट्या बाबांनी सांगितलं एक तप पूर्ण होतंय 12 वर्ष
आणि या वैष्णव मेळाव्यातली दुसऱ्या दिवसाची सेवा माझ्यासारख्या वाट्याला येणं हे मी माझं परम भाग्य समजतो. कारण का खरं तसं जर पाहिलं तर आज दुग्ध शर्करा योग आहे. तो का सांगतो? कारण की एका निफाडकरामुळे मी इथं आलोय. तुम्हाला काय म्हणायचंय? एका निफाडकरामुळं. हा एक दैवयोग आहे. मी ज्यावेळेस कॉर्पोरेट कंपनीमध्ये कामाला होतो, शिक्षण भरपूर 20 वर्ष कॉर्पोरेट मध्ये मी सर्व्हिस केली. थोडं परिहार पण देणं जरुरी आहे. मी आता जवळपास 10-12 वर्ष झालं सर्व्हिस सोडून स्वतःचा बिझनेस आहे. कारण का ओळख असल्याशिवाय कुणी बोलतही नाही आणि कुणी घरातही घेत नाही, म्हणून ओळख सांगणं जरुरी आहे. तर नेरूळ नवी मुंबईमध्ये बांधकाम व्यवसाय म्हणजे बिल्डरशिपचा व्यवसाय, पहिला प्रपंच आणि नंतर परमार्थ, असं हे दोन्हींची जोड बसून हा परमार्थ चालू केला. आणि ज्यावेळेस आम्ही सिल्वासाला कामाला होतो, नवीनच कंपनी चालू झाली होती आणि तुमच्या निफाडच्या एका मुलाला 2 महिने झालं जॉईन केला होता. आणि आम्ही सर्व साहेब लोक त्या कॅबिन मध्ये जेवायला बसायचं. हा तुम्हाला मी माझा अनुभव सांगतो. तसं कीर्तनकार तर भरपूर आहेत, बरोबर. कीर्तनकार भरपूर म्हणजे सुळसुळाट झालाय. मी माझा अनुभव सांगण्यासाठी इथे आलेलो आहे. तर मी इथे कसा आलो, तर ज्यावेळेस आमचं दुपारी जेवणानंतर एक डिस्कशन चाललं होतं शिर्डीच्या साईबाबांचं, तेवढ्यात तुमच्या निफाडचा एक माणूस आला आणि त्यांनी ते ऐकल्यावर त्यांनी आम्हाला सांगितलं, तुम्हाला देव पाहायचा आहे का? काय बोलला? आयुष्यात कधी कोणी असं बोललं नव्हतं बरं का. काय बोललं? तुम्हाला देव दाखवायचा का? म्हणे मी दाखवतो. आम्ही खूप हसलो होतो त्याला, कारण सर्व शिक्षित एवढे हसलो. पण त्याचा परिणाम असा झाला की संध्याकाळी मला झोप नाही आली. म्हटलं हा माणूस एवढा कॉन्फिडंटली कसा बोलू शकतो की मी देव दाखवतो. म्हटलं इथे काहीतरी पाणी मुरतंय. मग मी दुसऱ्या दिवशी स्टोअरचा इन्चार्ज होतो, मी स्टोअर उघडलं, त्याला बोलून घेतलं. आणि तो विशेष म्हणजे गुरुवर्य ऋषालीताईंचा कट्टर शिष्य, नाव आहे सुनील कुंदे, निपाटला राहतो. काल त्यांचे बंधू पण इथे आले होते. आणि मग त्याला विचारलं, म्हटलं हा काय विषय? तर त्याने काय सांगितलं, म्हणे ते सद्गुरू करावा लागतो आणि मग ते नामस्मरण देतात, मग हे चालू होतं. मी त्याला असंख्य प्रश्न विचारलं, तरी विश्वास नाही. मग नंतर मी सुरतला आलो होतो. तर सुरतला काही वर्ष मी 3 वर्ष टॅक्स कन्सल्टंट होतो. तर तिथे दररोज सकाळी आम्ही टीव्ही लावायचं आणि त्या टीव्ही मधनं जी प्रवचने यायची, त्यावेळेस आसाराम बापू पण होते. आणि प्रत्येक याच्यातून सांगितलं जातं सद्गुरू करावं लागेल. शेवटी परमार्थ हा साराचा आहे, आसाराचा नाही. तुम्ही कुठेही पहा, सर्व आसाराचा परमार्थ चाललाय, साराचा परमार्थ नाही. एक सार काढला, सद्गुरू करावा लागेल आणि मनाची पूर्ण तयारी करून. कारण का ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलंय, जाणतेने गुरु भजिजे तेने कृतकार्य होईजे, जैसे मूळ सिंचने सहज शाखा पल्लव संतोषिती. जसं आपण पाणी घालतो, बाकी सर्व गोष्टी सर्व क्रिया ऑटोमॅटिक घडून येतात. तसं पहिलं जाणलं आणि नंतर हे केलं, परमार्थ सुरू केला. तर ज्यावेळेस आम्ही इकडे आलो, 5 वर्ष जवळपास आमची ताटातूट झाली. मी कंपनी सोडली, त्या मुलाने कंपनी सोडली. पण 5 वर्षानंतर तो मुलगा जुन्या कंपनीतून ॲड्रेस घेऊन सुरतला आला. तर त्याला म्हटलं बरं झालं तू आलाय. म्हटलं मी दिल्लीला जाणार आहे. कशासाठी? गुरुदीक्षा घेण्यासाठी. सोनी टीव्हीवर गुरु माया यायची, त्यांचा 5 दिवसाचा कार्यक्रम होता आणि त्या 5 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये 2,500 भरायचे होते. पूर्ण तयारी. तो बोलला कशाला जात आहे? उद्या आमची ताई येते म्हणे सुरतला. म्हटलं मग तर चांगलं झालं, बरोबर. आणि मग तिथे आम्ही गेलो. सुभाषाबांचं घर होतं, आता वय झालं त्यांचं. म्हणजे माझा परमार्थ तसं पाहिलं तर सुरतमधून चालू झाला.
आणि आता परवाच्या दिवशी सुरतला माझं कीर्तन झालं भरत बापूंच्या चलतानला, आणि मग काल आम्ही इकडे आलो. तर त्याच्यानंतर तिथे आम्ही अनुग्रह घेतल्यानंतर ताईंची मी एक तारीख घेतली होती आमच्या गावी कीर्तनाला. तारीख अजूनही खरं तर सुवर्ण दिन आहे. 22 ऑगस्ट 2019ला संध्याकाळी 9 ते 11 कीर्तन झालं. आणि दुसऱ्या दिवशी काही माहीत नव्हतं या परमार्थात काय असतं. ताईंनी फक्त सांगितलं होतं म्हणे तुमच्या इकडे तूप भेटतंय का. आम्ही तुपही घेऊन आलो. म्हटलं गुरूंना लागतंय. नंतर दुसऱ्या दिवशी त्यावेळेस काका पण होते आणि काकांनी त्यांनी माझी धर्मपत्नी आमच्या दोघांचा अनुग्रह आणि प्रबोध संगतीचा आहे, त्यांनी आम्हाला एकांतामध्ये नेलं. आणि जसं बाबाजी चैतन्यांच्या समोर तुकाराम महाराजांनी बसावं आणि ऋषाली ताईंच्या समोर आम्ही बसावं आणि तो जो अनुभव आला, काय कळे उपजला अंतराय म्हणून काय परा झाली सहस्रदळी उगवला सूर्य जैसा, आणि ती संत कृपा झाली इमारत फळा आली. माझ्या कुळामध्ये कुणीही माळकरी आणि माळकरी नाहीये, कुणीही माझ्या कुळामध्ये संतही नाहीये. मग हे कसं झालं. कृपा करून हस्त ठेवीला शिरी अंतरीचा बोध ठसविला, लावणी हात कुरवळीला माता सांगितली चिंता न करावी. आपणासारखे करी ती तात्काळ नाही काळ वेळ तया लागी. जशा 2 समयी लावल्यानंतर आपल्याला माहित पडत नाही पहिली कोणती आणि दुसरी कोणती. आपणासारखे करी ती तात्काळ. मग त्याच्यामुळं काय झालं. अवघे चित्रलोक्य अवघे चित्रलोक्य आनंदाचे आता चरणी जगन्नाथा चित्त ठेले. जसं शास्त्रामध्ये लिहिलंय तसं जर होत नसेल तर परमार्थ बंद करून टाकायचा, परमार्थ करायचा नाही. आजही आहे. जर इथून पुढे जर अनुभव नाही आला, कारण का देव हा संतांच्या घरी चाकरी करतो आणि त्याने जर चाकरी करणं सोडून दिलं तर परमार्थ बंद करायचा. दररोज अनुभव येत आहेत. एकही दिवस असा खाली जात नाहीये का त्या दिवशी अनुभव येत नाहीये. अनेक सारे अनुभव सांगण्यासारखे. कारण काय झालं, माझा तर परमार्थ जसं पाहिलं तर नवीनच आहे. कोविड नंतर चालू झाला. जसं हे ताईंनी हात ठेवला, संत कृपा झाली आणि महिन्याच्या आतमध्ये आम्ही कीर्तन करायला लागलो. एकही ग्रंथाला हात लावला नव्हता. हरिपाठ कशाबरोबर खातात तेही माहित नव्हतं. परंतु आता हरिपाठाचं प्रत्येक प्रमाण माहिती आहे. कारण काय होतं माहिती का, जोपर्यंत संत कळत नाही ना राजा, तोपर्यंत ग्रंथ आणि देव कळणार नाही. आता तुम्ही मला सांगा, संत श्रेष्ठ की ग्रंथ श्रेष्ठ? संत श्रेष्ठ. कारण का त्यांच्या हृदयातून बाहेर आले. आणि आज महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, महापुरुषांची भूमी आहे. सांगायला थोडं अवघड जातं. दुर्दैव या महाराष्ट्राचं शोकांतिक आहे. काय म्हणतात ना, जिथं पिकतं तिथं खपत नाही. आणि अशीच परिस्थिती झाली. आज 200 संप्रदाय आहेत. किती? 200 संप्रदाय आहेत. 200 संप्रदायामध्ये 199 फक्त भारतात बरं का संप्रदाय आहेत, पंथ आहेत. ह्या 200 संप्रदायामध्ये 199 संप्रदाय हे मानव निर्मित आहे. आणि हे मनोमार्गाने चाललेले. मनोमार्गे गेला तो तेथेची मुकला, हरिपाठी स्थिरावला तोची धन्य. मग असा 199, मग एक जो संप्रदाय आहे तो वारकरी संप्रदाय. आणि तो आदिनाथ पासोनी, आदिनाथ पासोनी, आदिनाथ पासोनी, आदिनाथ पासोनी, आदिनाथ
परंपरा एक संप्रदाय असा आहे त्याचं नाव वारकरी संप्रदाय. मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ संप्रदाय फळ तेथून या. बरोबर. आता या वारकरी संप्रदायामध्ये मुख्य 4 संप्रदाय आहेत. कोणते कोणते? नाथ संप्रदाय माऊलींचा, चैतन्य संप्रदाय तुकाराम महाराजांचा, स्वरूप संप्रदाय रामदास स्वामींचा आणि आनंद संप्रदाय शांतीब्रह्म एकनाथ महाराज आणि राष्ट्रसंत श्रीपाद बाबा. असे 4 संप्रदाय आहेत. पण काय झालंय, संतांची भूमी असूनही एकच संप्रदाय ह्या जगाच्या विश्वाच्या पाठीवर जिवंत आणि ज्वलंत अनुभव आणि समाधी प्रचिती आणून देणार आहे. त्याचं नाव कोणतं आहे? आनंद संप्रदाय. राष्ट्रसंत श्रीपाद बाबा की जय. सद्गुरु सच्चिदानंद रामदास बाबा की जय. या महात्म्यांनी आपल्याला, आता आम्ही भरपूर ताईंबरोबर खूप फिरलो. आळंदीला जाऊन आलो, देऊला जाऊन आलो, पैठणला जाऊन आलो. नामा परते तत्व नाही रे अन्यथा, वाया आणि पंथा. आता तुम्ही म्हणाल तुमच्याकडे नाम आहे, मग त्यांच्याकडे काय आहे? तुमच्याकडे नाव आहे, तुमच्याकडे नाम आहे, मग त्यांच्याकडे काय आहे? तेही शोधून आलो. खूप लोकांना, खूप कीर्तनकारांना भेटलो. बरेच जण तर म्हणतात आम्ही मानून, म्हणजे तुकाराम महाराजांना मानून कीर्तन करतो, आम्ही माऊलींना मानून कीर्तन करतो, आम्ही तुळशीची माळ घालून कीर्तन करतो. जे आपल्या मनाने येईल ते कीर्तन करतात. आणि त्याच्यामुळं आज ही वारकरी संप्रदायावर जर वेळ आलेली आहे, ही यांच्यामुळं आलेली आहे. बरोबर. आता ज्या वेळेस आम्ही जातो, आता मी तुम्हाला समोरचं काय कांद्याचं शेत आहे, बरोबर ना? तुम्हाला मी नावाचा आणि नामाचा फरक सांगतो. कांद्याचं शेत आहे. आता हे आपण सर्व शेतकऱ्याची मुलं आहोत, सर्व शेतकऱ्याची. मी पण शेतकऱ्याचा मुलगा आहे. आता या डेंगळा लावण्यासाठी आपण काय करतो? कांदा घेतो आणि त्याची रीत कशी आहे? अर्धा कापतो आणि वरचा भाग लावतो, बरोबर ना? अच्छा, लक्ष आहे म्हणायचं, बरोबर ना? तर खालचा भाग लावतो तेव्हाच त्याला बी येणार, बरोबर? म्हणजे खालचा भाग आहे ते नाम आहे आणि वरचा भाग आहे ते नाव आहे. कारण का भगवंत किती आहे? एक, बरोबर न? तर भगवंत एक आहे. आता त्याचं प्रमाण आहे सांगू. एक हरी आत्मा जीव शिव सम, वाया तू मूर्ख. आता जीव कुणाला म्हणायचं? जे संसार चक्रामध्ये अडकलेले त्यांना म्हणायचं जीव, आणि जे संसार चक्रातून बाहेर पडलेत त्यांना म्हणायचं शिव, बरोबर ना? हरिपाठामध्ये बरेच प्रमाण दिलेले. वेदशास्त्र पुराण श्रुतीचे वचन एक नारायण सार जप, बरोबर ना? एक नारायण सांगितलंय. मग जर नारायण एक आहे तर त्याची नावं किती असतील? 1 का 10 का 1000? एकच असायला पाहिजे, बरोबर? एक नाम हरी, द्वैत नाम धुरी, अद्वैत कुसरी विरळ जाणे, बरोबर? आम्ही सर्व करंटे म्हणून उपजलोय, बरोबर? उपजोनी करंटा नेहमी अद्वैत वाटा, बरोबर? रामकृष्णी पैठा कैसा होय. आता ज्यावेळेस नाम अनंत जन्माचे तप एक नाम, मग भगवंत एक आहे, त्याचं नामही एक आहे, बरोबर? तुकाराम महाराजांनी सांगितलंय, तुका म्हणे सोपी केली पाय वाट, तरावया पार भवसिंधू, बरोबर? तुका म्हणे सोपे आहे सर्वाहून, शहाणा तो धनी येत असे. तुका म्हणे आवडीचा मंत्र, सांगितला सोपा, न पडे गुंता कोठे काही, कुठे गुंता नाहीये. मग महाराष्ट्रामध्ये गुंता का झाला? आता तुम्हाला सांगितलं का झालाय. कारण का कितीही तुम्ही ते नुसतं कीर्तनामधून म्हणायचं, काय म्हणायचं?
इवलेशे रोप लाविले द्वारी नुसतंच कीर्तनातून म्हणायचं पण त्या मोगऱ्याला फुलं आली नाही. आज 400 वर्ष झालं संप्रदाय सर्व ठिकाणी जसं आपण यात्रा करतो ना तसं यात्रा करतो तशी अखंड हरिनाम सप्ते चाललेले फक्त वरच्या वर जाणून चाललेले मानून करायला कोणी तयार नाही. म्हणून आज सहज बोलणे हित उपदेश करोनी सायस शिकवती विषय तो त्यांचा झाला नारायण न आवडे जनगण माता पिता. आता एक सांगा जनही नाही आवडत एकदा तुम्ही शिवरूप झाला जनही नाही आवडत धनही नाही आवडत. शिवाजी महाराजांना पाठीवरून सोनं दिलं होतं तरी त्यांनी परत केलं सोने नाणे आम्हा मृत्यूके समान. आणि मग हे नाही आवडत तर मग माता पिता का नाही आवडत सांगा. ठीक आहे जनही नाही आवडत धनही नाही आवडत पण माता पिता का नाही आवडत. त्याचं कारण असं आहे की आम्ही खूप जन्मांपासून बिछडलेलो आहे. जो आमचा ओरिजिनल माता पिता आहे त्याच्यापासून आम्ही आणि तो एकदा का सद्गुरु कृपेने भेटला तर मग काय होतं. अभंगाचे दुसरे चरण माय जगन्नाथ बाप जगन्नाथ माय जगन्नाथ एक एक योनी कोटी कोटी फेरा मंग लागे वारा मनुष्य देहाचा. आतापर्यंत आमचे कितीतरी जन्म झाले 84 लक्ष योनीतून आम्ही इथपर्यंत आलो. परंतु सद्गुरु कृपेने आता अशी सद्गुरु कृपा झाली की आपल्याला तो ओरिजिनल आपला बाप आहे ओरिजिनल आपला आई आहे ती आपल्याला भेटली बरोबर. आणि म्हणून अवघे चित्रलोक्य आनंदाच्या आता चरणी जगन्नाथा चित्त टेले. मग जगन्नाथा कोण समोर बसलेत गुरुवर्य चरणी जगन्नाथा चित्त गुरु हा संत कुळीचा राजा 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 गुरु हा प्राण विसावा माझा प्राण विसावा माझा गुरु हा प्राण विसावा माझा गुरु हा प्राण विसावा माझा गुरु लीना देव तुझा गुरु लीना देव तुझा
प्राण विसावा माझा, गुरु विना देव नाही तुझा तुझ्या नाही तुझ्या पाहिला त्रैलोकी. आजपर्यंत कुणीही देवाला पाहिलेलं नाहीये. मग संत त्याची देव आणि देव त्याची संत आणि निमित्त त्या प्रतिमा. ह्या फक्त प्रतिमा आहेत, परंतु संत कळणे बहु अवघड. संत कळण्यासाठी संतांच्या गावाला जावं लागतं. आणि माझ्या मते इथे जेवढे बसलेले तेवढे संतांच्या गावाला गेलेले. एखादा चुकून अर्धा जर राहिला असेल तर त्यांनी संतांच्या गावाला यावं, त्याशिवाय देव आणि संत कळणार नाही. बरोबर. आता हा जो आहे काय सांगितलंय त्यांनी, म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हले. तो जगाते चाळीता, तो जगाचा मालक आहे. ऐका, तो जगाचा मालक आहे. तोच जगाचा एक नारायण, तोच पिताजी म्हणून या पृथ्वी तलावर येतो. तोच एक नारायण माताश्री म्हणून या पृथ्वी तलावर जन्माला येतो. तेच पिता आणि माता यांचं मनोमिलन करणाराही तोच आहे. आणि हे मनोमिलन झाल्यानंतर कोण रक्षितो गर्भामध्ये, कोण पुरवितो वारा, बाळ जन्मा येण्या अगोदर कोण निर्माण करतो अमृत धारा. सर्व करणारा तो आहे. आम्ही फक्त निमित्त मात्र प्रतिमा. सर्वांगटी राम देहादेही एक, सूर्यप्रकाशक सत्सरश्मी. सर्व जग हे चालवणारा तो आहे. मग त्याची थोडक्यात तो किती व्यापक आहे ग्रंथांमध्ये सांगितलंय, किती व्यापक आहे. मी तुम्हाला थोडक्यात त्याचं वर्णन सांगेल. त्याचे सप्तपाताळ आहेत. सप्तपाताळ ते त्याचे पायी आहेत. काय सप्तपाताळ त्याचे पायी आहे. ही जी वसुंधरा आहे, ही जी पृथ्वी आहे, ते त्याचं गरगरीत पोट आहे. आणि हे जे वर आकाश आहे ते त्याचं डोकं आहे. आणि त्या आकाशातील ढग आहेत ते त्याचे केस आहेत. आणि ढगांचा होणारा गडगडाट हा त्याचा आवाज आहे. आणि जी वीज चमकणारी वीज आहे ते त्याचे दात आहेत. धर्म त्याचा आत्मा आहे. आणि त्याचं पंच प्राण आहे ते नाम. आणि त्या नामाशिवाय तो राहत नाही. तुम्हाला जर भूक लागली तर तुम्ही काय करता? तुमच्या मनाला भूक लागली तर तुम्ही काय करता? संगीत ऐकता. बरोबर. संगीत ऐकता, टीव्ही पाहता, सिरियल पाहता. तुमच्या मनाला तुम्ही खाऊ पिऊ घालता. इंद्रियांना भूक लागली 56 भोग खाऊ घालता. पण तुमच्या जर आत्म्याला भूक लागली तर तुम्ही काय खाऊ घालणार? आत्म्याचं खाणं काय? नाम. एक नाम तारी बाकी सब दुकानदारी. दुकानदारी. यांनी दुकानदारी सांगितलं. काही लोक दुनियादारी म्हणतात. काही म्हणा, दुकानदारी म्हणा. आजकाल दुकानदारी खूप झाली. बरोबर. तर असं ते विराट रूप आहे. त्याच्यासाठी भगवंताचं तिसरं चरण. एका जनार्दनी एक पणे उभा, एका जनार्दनी एक पणे उभा, एका जनार्दनी एक पणे उभा, एका जनार्दनी एक पणे उभा. चैतन्याची शोभा शोभात असे, चैतन्याची शोभा शोभात असे, शोभात असे. माय जगन्नाथ माय जगन्नाथ बाबा एका जनार्दनी एकपणे उभा, चैतन्याची शोभा शोभत असे. असा हा पांडुरंग परमात्मा या सर्व चराचरामध्ये भरलेला आहे. आणि एकही
जागा शिल्लक नाहीये, त्यासाठी आपण त्या भगवंताचं भजन करूया. विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई चला चला विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई विठोबा ज्ञानेश्वर मावळे ज्ञानराज मावळे 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 ज्ञानराज मावळे